शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये कॅल्शियमचा वापर याविषयी आज आपण व्हिडिओ बनवतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की टोमॅटो पिकामध्ये कॅल्शियमचा वापर आपण कशासाठी करायचे. झाडाच्या ह्याच्यानुसार बघितलं तर अगोदर मुळांपासून बघूया. टोमॅटो रोपांची मुळं सशक्त होण्यासाठी, त्या मुळांच्या बाहेरील आवरण मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. सो मुळांची वाढ आणि विकासमध्ये सुद्धा कॅल्शियमचा रोल हा आहे. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे टोमॅटोची जी काय फांद्या आहेत किंवा जे खोड आहे ते खोड लवचिक होण्यासाठी, खोड जाड होण्यासाठी, फांद्या लवचिक होण्यासाठी सुद्धा कॅल्शियमचा रोल आहे. त्याचबरोबर टोमॅटोच्या फुलांच्या निर्मितीमध्ये सुद्धा कॅल्शियमचा महत्त्वाचा रोल आहे. सो टोमॅटो पिकामध्ये कॅल्शियमचा वापर जर का तुम्ही पहिल्यापासून केला, मग तुम्ही पहिल्यापासून म्हणणं अगदी 15 दिवसापासून जर का केला, तर पहिली गोष्ट तर टोमॅटो मुळांची जी काय कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढलेली तुम्हाला दिसणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टोमॅटोचं खोड पण जाड झालेलं तुम्हाला दिसणार आहे. बांधणी करत असाल तर फांद्यांमध्ये लवचिकपणा आल्यामुळे फांद्या मोडणार नाहीत, तुटणार नाहीत. अशा प्रकारे तुम्ही कॅल्शियमचा वापर केल्याने फायदा होणार आहे. आता कॅल्शियमचा यूज तुम्ही कशा प्रकारे करू शकता, तर कॅल्शियमचा यूज तुम्ही 3 प्रकारे करू शकताय. पहिलं तर तुम्ही वापरू शकता कॅल्शियम नायट्रेट, जे तुम्ही ठिबकद्वारे देऊ शकताय. दुसरं वापरू शकता कॅल्शियम ऑक्साईड, ते पण तुम्ही ठिबकद्वारे देऊ शकताय. त्याच्यानंतर तुम्ही वापरू शकता लिक्विड कॅल्शियम, जे याराविटा स्टॉपिट असेल किंवा तुमचं कॅल्बिट सी असेल, व्हॅलाग्रोस त्याच्यामध्ये येते, ते फवारणीमध्ये वापरू शकता. आणि तुम्ही चिलेटेड म्हणजे चिलेटेड फॉर्ममधलं किंवा तुम्ही चिलेटेड फॉर्ममधलं कॅल्शियमसुद्धा यूज करू शकताय. सो तुम्ही टोमॅटो पिकामध्ये जर पहिल्यापासून कॅल्शियमचा वापर केला तर पहिली गोष्ट तर रोगप्रतिकार शक्ती पण वाढते, रोपांची वाढ पण होते, चांगल्या प्रकारे विकास पण होतोय, रोपं सशक्त होतात, रोपांमध्ये लवचिकता येते, त्याच्यामुळे फांद्या वगैरे तुटत नाहीत, फुलधारणा चांगल्या प्रकारे होते आणि फुलांपासून फळधारणासुद्धा चांगल्या प्रकारे होत असते. त्याच्यामुळे टोमॅटोसारख्या पिकामध्ये कॅल्शियमचा वापर हा तुम्ही योग्य वेळी आणि वेळोवेळी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.